हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण भाजलेल्या वांग्यापासून मस्त अशी छान अशी भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी 4 ते 5 हे वांगे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा। फोडणीसाठी मसाला पाहून घेऊयात। 1 टोमॅटो चिरलेला आहे, त्याचबरोबर थोडासा लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हा मसाला आपण बारीक करून घेऊया। चला तर मग आपला हा मसाला बारीक झालेला आहे। 1 ते 1.5 चमचा तेल ओतलेला आहे। तर तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर बारीक केलेला मसाला। हा मसाला तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया। हा मसाला फ्राय होईपर्यंत आपण थोडेसे वांगे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर बघा आपलं मिक्सरमधून वांगा बारीक झालेलं आहे, जास्त पण बारीक नाही करायचं, पाहू शकता। चला तर मग हा मसाला फ्राय झालेला आहे। तर याच्यामध्ये घेतलेले टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊया। चला तर मग चवीनुसार नमक, हळद आणि काळा मसाला टाकून घेऊया। तर चला हा मसाला 1-5 मिनिट आपण चांगला बारीक गॅसवरती परतून घेऊया। तर पाहू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे। तर याच्यामध्ये बारीक केलेलं आपण वांग टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तर बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे आपण पाणी ओतणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये शेंगदाणा कूट ॲड करणार आहोत। चला तर मग या भाजीला 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपण ठेवून देऊया। बघा ही भाजी खूप छान होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि पटकन बनवली जाते। 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। तर बघा 2 मिनिटं झालेली आहेत। एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊया। बघा ही भाजी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।